सुरुवातीला बुरशीनाशक या, नंतर हे जे याच्यामध्ये 22-3 आपण घेतोय. नंतर हे इमामेक्टिन आहे किंवा बुरशीनाशक कीटकनाशक आहे. नंतर हे जैविक बुरशीनाशक आहे आणि हे रायझोबियम द्विदल पीक आहे म्हणून रायझोबियम. आणि एकदल जर असेल तर त्याला आझोटोबॅक्टर आहे. आणि स्फुरद आणि पानास विरघळवणाऱ्या जीवाणूंची आपण इथं ही जी प्रक्रिया करतोय. सुरुवातीला आपण हे 22-3 घेतलेलं आहे बुरशीनाशक 2 ते 2.5 ग्राम प्रति किलो बियाण्यास आपण घेतो. कोणाला वाटत नोट करून घ्या, नोट काढा. सर्वांनी लक्ष द्या. आता बीज प्रक्रिया करताना हा पहिला महत्त्वाचा टप्पा आहे. आपलं बियाणं हे अत्यंत नाजूक असतं. रब करताना किंवा त्याला ठेवताना जड हातानं किंवा असं दाबून घासल्यास त्याचं टरफल निघू शकतं आणि त्याची आपली जर्मिनेशन पॉवर ही कमी होऊ शकते. त्यामुळं हलक्या हातानं बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत गरजेचं आहे पहिल्यांदा. आता एक कीटकनाशक आपण घेतोय. तुरपिकांना गरज असते कीटकनाशकची डिस्प्ले. पूर्ण दाखवतो बरोबर आहे. ते पूर्ण दाखवतो. हे किती घ्यायचं? हे 2 मिली 1.5 ते 2 प्रति किलो. हे जे सीडच 1 किलो घेतलेलं आहे आपण. आणि मार्केटमध्ये जेवढं काही सीड आहे त्याला सरांनी सांगितलं तर ते ट्रीटेडच असतं. पण आपण याचे स्टेप फॉलो करायचं म्हणून आपण हे घेतलेलं आहे. आता याच्यानंतर काय करायचं साधारणतः जे आहे तर हे सॅम्पल जे हा नमुना करून फॅन चालू करायचं. आपण 45 जैविक खत हे घेणार आहे. आता नियमाने हे लगेच नाही वापरतात. आपण याच्यात काय टाकलेलं बुरशीनाशक आणि कीटकनाशक त्याला थोडंसं वाळलं पाहिजे. बरोबर आहे. अगोदर तरी करून ठेवली तरी चालते. आणि फक्त बायोलॉजिकल जी द्यायची शेतकरी काय करतोय वेळेवर त्याचं जे मशीन येते तो बीज प्रक्रिया त्या घाईमध्ये करतच नाही. आम्ही ट्रायकोडर्मा याच्यातून मर वगैरे जे आहे त्या पद्धतीचे कमी हे सुकलेलं पाहिजे. ट्रायकोडर्मा आहे 10 मिली किंवा पावडर असेल तर 10 ग्राम.
रायझोबियमची बीज प्रक्रिया. दहा मिलीपासून लिक्विड आहे. आता याच्यात भरपूर TSB पण पडणार आहे. 20 पर्यंत चालतं, पण लिक्विड भरपूर पडणार आहे म्हणून आपण 10. हे नंतर स्फुरण विरघळवणारे जीवाणू. पूरद विरघळणारे जीवाणू. TSB असेल ना सर? टाकला ना KMB. KMB पालास विरघळणारे जीवाणू. Yes.